नमस्कार. आजच्या या विश्लेषणात आपण माहिती अधिकार कायदा 2005 म्हणजेच आरटीआय ॲक्टचं कोडं उलगडणार आहोत. हा कायदा म्हणजे केवळ कागदावरचे काही शब्द नाहीत बरं का. सुशासन आणि पारदर्शकता सुनिश्चित करण्यासाठी ही खऱ्या अर्थाने आपल्या सर्वांच्या हातातील एक महाशक्ती आहे. चला तर मग ही संपूर्ण कायदेशीर चौकट आज अगदी सोप्या आणि रोजच्या भाषेत समजून घेऊया. ह्या संपूर्ण विश्लेषणात आपण 5 मुख्य टप्पे पाहणार आहोत. एक म्हणजे कायद्याची ओळख, 2 आपले अधिकार आणि प्रक्रिया, 3 आयोग, 4 अपील आणि दंडात्मक कारवाई आणि 5वा टप्पा म्हणजे विशेष अधिकार आणि नियम. भाग पहिला, माहिती अधिकार कायद्याची ओळख आणि त्याचा भक्कम पाया. माहिती अधिकार कायद्याची सुरुवात कशी झाली हे पाहणं खूप रंजक आहे. तुम्हाला माहीतच असेल की 12 ऑक्टोबर 2005 रोजी हा कायदा संपूर्ण भारतात लागू करण्यात आला. पण याचा मुख्य उद्देश काय होता? तर प्रशासनातील पारदर्शकता, सुशासन आणि भ्रष्टाचाराला आळा घालणं. एका लोकशाही देशात प्रशासनाला थेट प्रश्न विचारण्याचा अधिकृत मार्ग यातून आपल्याला मिळाला आहे. आता माहिती म्हणजे नक्की काय? कलम 2 मध्ये याची खूपच व्यापक व्याख्या दिली आहे. या कायद्याने खरंच खूप मोठं जाळं विणलंय. दस्तऐवज, ईमेल, अहवाल किंवा सरकारी नोंदी हे सगळं माहिती या सदरात येतं. म्हणजे बघा, प्रशासन कुठल्याही तांत्रिक शब्दांच्या मागे लपून माहिती देण्याचा टाळूच शकत नाही. आणि ही माहिती आपण कोणाकडे मागू शकतो? तर सार्वजनिक प्राधिकरणाकडे. म्हणजे फक्त सरकारी कार्यालयच नाही, तर संवैधानिक संस्था आणि ज्या संस्थांना सरकारकडून निधी मिळतो त्या सगळ्यांना आपण थेट प्रश्न विचारू शकतो. फक्त सरकारलाच नाही, तर जनतेचा पैसा वापरणाऱ्या प्रत्येकाला जबाबदार धरणं हीच तर या अधिकाराची खरी ताकद आहे. थोडक्यात सांगायचं तर कलम 2 मधील सर्व व्याख्यांची अतिशय सुस्पष्ट मांडणी करण्यात आली आहे. सक्षम अधिकारी असो वा तृतीय पक्ष, सगळं कसं एकदम क्लिअर आहे. हाच तो मजबूत पाया आहे ज्यावर पारदर्शकतेची ही संपूर्ण इमारत डौलाने उभी आहे. आता वळूया दुसऱ्या भागाकडे, आपले अधिकार आणि माहिती मिळवण्याची प्रत्यक्ष प्रक्रिया. कायद्याचा प्रत्यक्ष वापर कसा करायचा ते पाहूया. कलम 6 नुसार आपण माहिती मिळवण्यासाठी लेखी किंवा ईमेलद्वारे अर्ज करू शकतो. आणि सर्वात भारी गोष्ट म्हणजे कलम 7, ज्यानुसार अधिकाऱ्याला 30 दिवसांच्या आत ही माहिती देणं कायदेशीररित्या बंधनकारकच आहे. माहिती मिळवण्याची ही यंत्रणा किती सोपी आहे बघा. पहिली पायरी म्हणजे आपला लेखी किंवा ईमेल अर्ज दाखल करायचा. दुसरी पायरी, जनमाहिती अधिकारी म्हणजेच PIO त्यावर कार्यवाही करतात. आणि तिसरी सर्वात महत्त्वाची पायरी, अगदी घड्याळाच्या काट्यावर बरोबर 30 दिवसांच्या आत आपल्याला माहिती मिळते. ही संपूर्ण प्रक्रिया अतिशय सोपी आणि पारदर्शक आहे. अर्थात अधिकार कितीही मोठा असला तरी त्याला काही तर्कसंगत मर्यादा असायलाच हव्यात. कलम 8 मध्ये असेच काही महत्त्वाचे अपवाद दिले आहेत. जसं की राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न असेल, राज्याची गुपिते असतील किंवा विनाकारण कुणाची वैयक्तिक माहिती असेल तर ती उघड करण्यावर स्पष्ट बंदी आहे. आणि सुरक्षेच्या दृष्टीने ही सीमारेषा गरजेचीच आहे, नाही का? तिसरा भाग, केंद्रीय आणि राज्य माहिती आयोग, जे या माहितीच्या अधिकाराचे खरे रक्षक आहेत. केंद्र आणि राज्य पातळीवरील आयोगांची रचना जर आपण पाहिली तर त्यात बरंच साम्य दिसतं. दोन्ही ठिकाणी एक मुख्य माहिती आयुक्त आणि जास्तीत जास्त 10 माहिती आयुक्त असतात. देशाच्या कानाकोपऱ्यात या कायद्याची काटेकोर अंमलबजावणी व्हावी यासाठीच ही एवढी भक्कम यंत्रणा उभारली गेली आहे. केंद्रीय माहिती आयोगाची स्थापना पाहताना सर्वात लक्षवेधी बाब म्हणजे केंद्रीय आयुक्तांची नियुक्ती ही थेट राष्ट्रपती करतात. यासाठी खुद्द पंतप्रधान, लोकसभेतील विरोधी पक्षनेता आणि एक कॅबिनेट मंत्री यांची समिती शिफारस करते. या उच्चस्तरीय नियुक्ती प्रक्रियेवरूनच या आयोगाचं गांभीर्य लक्षात येतं. राज्याच्या बाबतीतही असंच आहे बरं का. राज्य माहिती आयुक्तांची नियुक्ती राज्यपाल करतात आणि त्यासाठी मुख्यमंत्री, विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि एक कॅबिनेट मंत्री अशी निवड समिती असते. आयोग पूर्णपणे स्वतंत्र आणि निष्पक्ष असावा, हाच यामागचा मुख्य उद्देश आहे. इथे हा 65 आकडा खूप महत्त्वाचा आहे. माहिती आयुक्तांसाठी पदावर राहण्याची ही कमाल वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे आणि विशेष म्हणजे ते पुनर्नियुक्तीस पात्र नसतात. आयोगाचं काम नेहमी ताज्या दृष्टिकोनातून आणि पारदर्शकपणे चालावा म्हणूनच हा भक्कम नियम बनवला आहे. भाग 4, अपील आणि अत्यंत कठोर दंडात्मक कारवाई.
आता समजा एखाद्या अधिकाऱ्याने अर्जाकडे दुर्लक्ष केलं तर काय? घाबरून जायचं काहीच कारण नाही. कलम 18 ते 20 मध्ये यावर अचूक उपाय आहेत. जेव्हा प्रशासकीय यंत्रणा टाळाटाळ करते, तेव्हा हीच अपिलाची आणि शिक्षेची प्रक्रिया आपल्या मदतीला धावून येते. अपिलाची ही वेळ मर्यादा अतिशय सुस्पष्ट आहे. जर सुरुवातीला माहिती नाकारली गेली तर पुढील 30 दिवसांच्या आत संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्याकडे प्रथम अपील करता येतं. तिथेही जर न्याय मिळाला नाहीत तर पुढच्या 90 दिवसांच्या आत थेट माहिती आयोगाकडे द्वितीय अपील करता येतं. न्याय मिळवण्यासाठी हा एक अत्यंत कायदेशीर आणि मोठा दिलासा देणारा मार्ग आहे. आता असा मुद्दा पाहूया ज्यामुळे अधिकाऱ्यांवर खऱ्या अर्थाने वचक बसतो. जर कुणी हेतुपुरस्सर माहिती लपवली किंवा उशीर केला तर कलम 20 नुसार त्या अधिकाऱ्याला दररोज 250 रुपये याप्रमाणे तब्बल 25,000 रुपयांपर्यंतचा दंड होऊ शकतो. हा कायदा म्हणजे केवळ कागदी वाघ नाहीये, तर त्याला खऱ्या अर्थाने दात आहेत ते यामुळेच. आणि आता शेवटचा भाग 5 विशेष अधिकार आणि नियम. कायद्यातील या संकीर्ण तरतुदी पाहताना कलम 22 कडे दुर्लक्ष करून चालणारच नाही. हा या संपूर्ण कायद्याचा सर्वात महत्त्वाचा बचाव म्हणजेच मोठा सेफगार्ड आहे, जो पारदर्शकतेची हमी देतो. कलम 22 या कायद्याला अधिभावी परिणाम किंवा ओव्हररायडिंग इफेक्ट देतं. सोप्या भाषेत सांगायचं तर इतर कोणत्याही जुन्या कायद्यात काहीही वेगळं लिहिलं असलं तरी नेहमी RTI कायद्याचंच वर्चस्व राहील. म्हणजे आमचा जुना गुप्तता कायदा आहे असं सांगून आता कोणीही माहिती लपवू शकणार नाही. एकदम कडक नियम. हे सर्व विश्लेषण पाहिल्यावर एक गोष्ट तर नक्की स्पष्ट होते. हा कायदा खऱ्या अर्थाने प्रत्येक सामान्य माणसाला सुशासनाचा रक्षक बनवतो. माहितीच्या या अधिकाराने प्रशासनातला अंधार दूर करून सर्वांना एकाच समान पातळीवर आणून ठेवलंय. या कायद्याने प्रशासनाला पारदर्शक बनवण्याची एवढी अफाट ताकद थेट आपल्या जनतेच्या हातात दिलीय. हे सगळं पाहिल्यानंतर शेवटी एकच प्रश्न उरतो. या माहितीच्या महाशक्तीचा प्रत्यक्ष वापर करून आपली लोकशाही अधिक बळकट करण्यासाठी आता आपण पुढे कोणत्या संस्थेला जबाबदार धरणार आहोत? नक्की विचार करा.